70 लाख रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते टाकलेले आहेत, ड्रेनेज लाईन टाकलेली आहे, क्रीडांगण असेल, ग्राउंड असेल, असे विविध कामं करणार. कुठेही गेले का कचऱ्याचे ढीग दिसत. रोजगार निर्मितीसाठी त्यांचा भर आहे आणि ते मोठं काम आम्ही 100% करणार. कचऱ्याची म्हणजे एकदम दयनीय अवस्था झाली होती आणि भटके कुत्रे, नुसते रस्ते गटार ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांना एखादं क्रीडांगण असेल, ग्राउंड असेल, असे विविध कामं करणार. अहिल्यानगर महापालिकेची रणधुमाळी सुरू असून थेट युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अहिल्यानगर शहरात आले होते. यानंतर प्रभागात कसे वातावरण आहे? अत्यंत चांगले वातावरण आहे. हा नव्याने भाग जोडलेला आहे. आम्ही इथं खासदार सुजयदादा विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने 70 लाख रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते टाकलेले आहेत, ड्रेनेज लाईन टाकलेली आहे. आत्ताच नव्याने भाग आलेल्या भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कामं चालू आहे. विजन काय आहे तुमचं? आता जुन्या आमचा जो भाग जुना 6 आणि आत्ताचा नव्याने 7 तिथे आम्ही एकदम चांगली कामं केलेली आहेत. यानंतर कामं म्हणजे कुठं जिम असेल, वाचनालय असतील, अभ्यासिका असेल, अशा विविध ज्या नुसते रस्ते गटार ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांना एखादं क्रीडांगण असेल, ग्राउंड असेल, असे विविध कामं करणार. जे करून क्रीडा क्षेत्रातील असतील, कला क्षेत्रातील असतील, यांना वाव मिळेल अशी आम्ही कामं करणार आहोत. 2 वर्षापासून महापालिकेत प्रशासक राज होते. त्यावेळेस काही नागरिकांनी काही समस्या घेऊन आपल्याकडे आल्या होत्या. ते काही प्रश्न प्रलंबित राहिले, ते सोडवण्यासाठी तुम्ही काय आता? आम्ही आयुक्तांना भेटलो, आयुक्तांशी चर्चा केली आणि ते प्रश्न मार्गी लागले. विशेषतः प्रशासन काळामध्ये कचऱ्याचा फार मोठा प्रश्न शहरामध्ये आणि त्या शहराला भेडसावत होता, तो मार्गी लावलेला आहे. कारण कुठेही गेले का कचऱ्याचे ढीग दिसत होते. कचऱ्याची म्हणजे एकदम दयनीय अवस्था झाली होती आणि भटके कुत्रे, तर भटके कुत्र्यांचा अजूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही जितका पाहिजे तितका, पण कचऱ्याचा आता चांगल्या बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागला. पुन्हा जर तुम्हाला शहरामध्ये जे रोजगार, तरुणांना रोजगार, महिलांना, माता भगिनींना हाताला काम, कारण हा विकास रस्ते गटार ही प्रक्रिया ही चालूच आहे. पण जे आज तरुण वर्ग आहे, माता भगिनी यांच्या हाताला काम केलं पाहिजे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, पालकमंत्री विखेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मितीसाठी त्यांचा भर आहे आणि ते मोठं काम आम्ही 100% करणार.